Hello friends, welcome all of you in our lecture. Today we are going to learn a very nice topic of your textbook. When you are going through this lesson, don't learn this lesson just the part of your syllabus, because the message whatever is given here, that is very important, because all the tricks, all the things whatever mentioned here in the lesson are useful to you throughout in your life. So the name of our lesson is Be Smart. Now after listening the word or the title of this lesson, Be Smart, first of all try to understand the smart word does not stand for your appearance of a person. Each and everyone want to be a smart. Everyone, doesn't matter who the person is, but everyone want to be a smart. Here smart stands for a different way. या ठिकाणी स्मार्टचा जो मिनिंग आहे, हा स्मार्टचा मिनिंग थोडासा वेगळ्या अर्थाने केलेला आहे. स्मार्टचा वापर जो आहे हा थोडासा वेगळ्या अर्थाने आहे. मग आता स्मार्ट नेमकं कशासाठी आहे आपण या लेसनमध्ये बघूया. मागच्या वेळेस तुम्हाला जशा मी सुरुवातीला सूचना दिल्या होत्या, परत एकदा आय विल रिपीट देम. ओपन युअर बुक्स, come at your page number 21, and on this page number 21, here in the chit chat section, very important activity is given to you. Just go through it and try to solve. What thing is given here? Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. Everyone after 10th, many of the students they join the different classes from 8th standard, because whatever their plan of career that their parents or they themselves have definitely made. So while we are planning for our career, it is very difficult task. करिअर विषयी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे अतिशय डिफिकल्ट टास्क आहे. पण ज्यावेळेस आपण तो करिअर कशा प्रकारे करायचं त्याचा जर आपण प्लॅन जर केला, तर निश्चितपणे आपल्यावरती जो एक डिस्ट्रेस येतो, आपल्यावरती जो एक नर्वसनेस असतो, एक प्रेशर जे असतो, हे थोड्याफार प्रमाणावरती कमी होतं. इफ यू डू वॉट यू लव टू डू, द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. व्हेरी इम्पॉर्टंट अँड नाईस सेंटेन्स इज गिवन. व्हॉट इज दॅट? इफ यू डू वॉट you love, journey becomes very easy. आपल्याला जे आवडतं आपण जर तेच केलं तर नक्कीचपणे आपल्याला आपल्या यशाकडे, आपल्या गोल्सकडे जायला थोडंसं सोपं जातं. आता प्रश्न हा निर्माण होतो मित्रांनो, खरंच आपण डू व्हॉट यू लव, जे आपल्याला आवडतं आपण तेच करतो असं अजिबात होत नाही. मग आपल्याला पॅरेंटने सांगितलं म्हणून आपण त्या एखाद्या कुठल्या तरी करिअर फील्डमध्ये जातो, किंवा आपले फ्रेंड्स आपण त्या ठिकाणी आहे म्हणून आपण ते करिअर चूज करतो. तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात आणि आपण त्या ठिकाणी मग आपल्याला हवं तसं पाहिजे तसं यश हे मिळू शकत नाही. म्हणजे आपल्याकडून त्या ठिकाणी काही चुका या प्रकारच्या इमोशनली चुका होतात. यानंतर बघा, द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करिअर. जेव्हा तुम्हाला आता 10th नंतर जेव्हा करिअर चूज करायचं, तेव्हा करिअर चूज करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, आपण काय काय करायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यामध्ये घ्यायला पाहिजे. काही फॅक्टर्स आहेत आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. कोणकोणते बघा, याच्यामध्ये करिअर फॅक्टर्स म्हणून सांगितलेलं आहे. मला करिअर फॅक्टर्स जे आहेत तिथे आपल्याला वेब डायग्राम दिलेला आहे. या वेब डायग्राममधील प्रत्येक पार्टकडे थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. यामध्ये बघा स्किल्स, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स असतात, आपण त्या स्किल्सकडे लक्ष दिलं पाहिजे, डेव्हलप केल्या पाहिजे. इंटरेस्ट, आपले इंटरेस्ट कशामध्ये आहेत आपण तो बघितला पाहिजे, त्या इंटरेस्टशी रिलेटेडच आपण करिअर चूज केलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा आपण दुसऱ्यांनी केलं म्हणून करतो आणि आपण मग त्यामध्ये सॅटिस्फाय राहत नाही किंवा आपल्याला आनंद मिळत नाही. ॲबिलिटीज,
आपल्यामध्ये ती पात्रता आहे का? एखाद्याला क्रिकेटर व्हायचे पण त्याला क्रिकेट खेळता येत नाही, ती क्षमताच त्यामध्ये नाही आहे. सो ही कांट मेक करिअर देअर. त्यानंतर पर्सनॅलिटी ट्रेट्स. आता पर्सनॅलिटी ट्रेट प्रत्येकाचे एक व्यक्तिमत्वाचे गुणधर्म वेगवेगळे असतात प्रत्येकाचेच. आता पर्सनॅलिटी ट्रेट एक्झाम्पल बघा. सपोज एनीवन वॉन्ट टू बी अ पोलीस. एखाद्याला पोलीस व्हायचे मात्र त्याची हाईट अतिशय कमी आहे, त्याची पर्सनॅलिटी अतिशय क्रश, थोडासा तो वीक आहे. मग हाऊ कॅन यू बी अ पोलीस? म्हणजे तो फिजिकली वीक आहे. तर मग अशा प्रकारे फिजिकली वीक असलेला त्या ठिकाणी तो त्या करिअरमध्ये तो टिकू शकेल का, किंवा त्या करिअरमध्ये तो जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. सो पर्सनॅलिटी ट्रेट्स. त्यानंतर डिमांड. जे आपण करिअर करणार आहोत आपल्याला फ्युचरमध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी डिमांड देखील पाहिजे, कारण शेवटी आपल्या पोटाचा प्रश्न असतो. त्यानंतर फायनान्शियल गेन. आपल्याला त्यामधून काहीतरी अर्थप्राप्ती देखील झाली पाहिजे. त्यानंतर फॅमिली प्रोफेशन. आता फॅमिली प्रोफेशनमध्ये बघा बऱ्याच वेळेस जर वडील डॉक्टर असतील तर मुलगाही डॉक्टर होतो. टीचर्स असतील तर बऱ्याचदा टीचर्सकडेच मुलांचा देखील थोडासा कल असतो. किंवा जर घरी थोडासा व्यावसायिक दृष्टीने एखादा शॉप असेल किंवा आणखीन कुठला जर बिझनेस असेल तर त्याही ठिकाणी अशा प्रकारचे बिझनेस जे आहे ते बिझनेस तिथेही चूज केली जातात. यानंतर फ्युचर प्रॉस्पेक्ट. भविष्यामधील ज्या काही संधी आहेत मग त्या भविष्यामधील संधी मग आपण जे करतोय त्यासाठीचं. तेव्हा हा पूर्ण पार्ट लक्षामध्ये ठेवायचा. हा आपल्यासाठी असणारा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. बी स्मार्ट म्हणला करिअर फॅक्टर. सो वॉट एव्हर द करिअर फॅक्टर्स आर, वी मस्ट नो वॉट करिअर फॅक्टर्स वी शुड गो थ्रू. मग या सर्व करिअर फॅक्टर्सचा आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला आपलं करिअर चूज करण्यामध्ये आपल्याला थोडीफार हेल्प होईल. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी जी इथे दिलेली आहे. सो यू रीड द गिवन पार्ट अँड जस्ट ट्राय टू सॉल्व इट प्रॉपरली. नाव कम ॲट अ लेसन बी स्मार्ट. प्रत्येकाने बुक्स आपापल्या समोर ठेवायचे. Each and every concept just you try to understand it very well. Only then you will be able to solve all the answers and also whatever the message is given here to understand. Okay, be smart. Page number 22. What this writer said here, champions aren't made in gym. Every sentence is very useful to you. Champions aren't made in gym. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream and a vision. A desire, dream and vision. Champions aren't made in gym. कुठलाही चॅम्पियन घ्या, कुठलाही कोणत्याही फील्डमधला, मग स्पोर्ट्स जरी असेल तरी देखील त्या ठिकाणचा जो चॅम्पियन आहे तो चॅम्पियन त्या जिममध्ये किंवा ज्या ठिकाणी तो प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये चॅम्पियन बनतो का? नाही बनत. मग चॅम्पियन्स कसे बनतात? चॅम्पियन्स बनण्यासाठी मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड दॅम. त्यांच्या मनामध्ये ते डिझायर असते. डिझायर, ड्रीम अँड विजन. त्यांना लाईफमध्ये काय अचीव करायचं ते विजन अगदी स्पष्ट असतं. त्यांचे ड्रीम्स हे अगदी क्लिअर असतात आणि डिझायर त्यांची इच्छाशक्ती देखील अतिशय मोठ्या प्रमाणावरती असते. मग चॅम्पियन्सकडे डिझायर, ड्रीम आणि विजन. फ्रेंड्स, इफ यू हॅव डिझायर, इफ यू हॅव ड्रीम, इफ यू हॅव युअर विजन, सो डेफिनेटली विल बी ऑल्सो अ चॅम्पियन इन द कमिंग future. But if you do not have these three things, so it is causing concern for all of you. Then the writer said here, they have to have the skill and the will. Not only desire, dream and vision are important, but skill and will. Skill and will. आपल्यामध्ये काहीतरी स्किल देखील असली पाहिजे, कारण चॅम्पियन आहे तर त्याला काही नाही कुठला तरी स्किल अचीव कराव्या लागतील. आणि विल म्हणजे इच्छाशक्ती, प्रचंड अशा प्रकारची इच्छाशक्ती. तुम्ही कुठलेही स्पोर्ट्स पर्सन घ्या,
किती वेळेस पराभवाला सामोरे जातील, मात्र जोपर्यंत त्यांनी जे ठरवलेलं आहे ते मिळेपर्यंत ते माघार घेत नाहीत, मिळेपर्यंत ते थांबत नाहीत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्रकारची इच्छाशक्ती असते. आणि लाईफमध्ये किंवा या वर्ल्डमध्ये अनेक लोकांनी अनबिलिव्हेबल सक्सेस मिळवून दाखवलेले आहेत आणि हे अनबिलिव्हेबल सक्सेस फक्त आणि फक्त या विलमुळे मिळवले. त्याच्यामध्ये आपण अरुणिमा सिन्हाचं एक्झाम्पल घ्या, त्यामध्ये आपण मोहम्मद अली जो 90s वर्ल्ड चॅम्पियन बेस्ट बॉक्सर होता, त्याचं तर हे सेंटेन्स आहे तो सांगतो की स्किल अँड विल. ज्या वेळेस खाली पडायचं त्या वेळेस आपल्यामध्ये ती विल असते, तीच आपल्याला परत उभं करत असते. जिंकण्याची विल असते आणि तीच आपल्याला नंतर पुढे उभं करत असते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. एखाद्या वेळेस स्किल थोडीफार कमी असेल तरी चालेल, मात्र विल ही आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. मग कुठलाही एखादा यशस्वी व्यक्ती या तो सेम याच प्रोसेसमधून जात असतो, याच्यामधूनच त्याची भरभराट होत असते. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, यामधूनच तो मोठा होतो, कारण त्याच्यामध्ये विल इच्छाशक्ती प्रचंड अशा प्रकारची असते. यू ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ यू यूज दॅट टॅलेंट टू सेट अ गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ यू डू नॉट टेक द ॲक्शन्स टू अचीव दॅट. Each and every person, you all the students also have a natural talent in you. God gift whatever you have, but you don't know what exactly you have. आपल्यामध्ये जे आहे ते आपल्याला माहिती नसतं आणि आपण त्याला डेव्हलप करत नाही. आपल्यामध्ये विल नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आपण त्या डेव्हलप करू शकत नाही आणि त्या सर्व तिथेच राहतात आणि आपण मग नंतर चॅम्पियन किंवा अगदी ग्रेट बनू शकत नाही. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट. आता बघा मित्रांनो, हा टॉपिकच मुळामध्ये स्मार्ट, म्हणजे हा टॉपिक जो आहे हा आहे स्मार्ट गोलशी रिलेटेड. आता सेटिंग गोल, आपल्याला आपल्या लाईफमध्ये गोल सेट करायचा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होऊ शकतं की आपण आता सध्या फक्त 10th आहोत आणि 10th असताना आपण आपल्या लाईफमधले जे गोल्स आहेत त्या गोल्सविषयी विचार का करायला हवा. तर लक्षात ठेवा, गोल्स जे आहेत ते गोल्स आपल्याला जर सेट करायचे असतील तर गोल सेट करण्यासाठी 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणकोणत्या बघा, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. नंबर 1, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. आपण जे आहोत, डोंट ट्राय टू बी लाईक अदर्स, डोंट ट्राय टू इनकल्केट एनीवन. दुसऱ्यांचं अनुकरण, दुसऱ्यांना इमिटेट करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यामध्ये काय आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सो व्हाईल यू आर सेटिंग गोल, डोंट फॉलो एनीवन. आपले आयडियाज असायला पाहिजेत, निश्चित आपले आयडियाज असायला पाहिजेत, मात्र त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. आपल्यामध्ये ओरिजिनॅलिटी असली पाहिजे, आपलं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे. सो द ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे आपला जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला व्यवस्थितपणे फेस करता आला पाहिजे. गोल्स put one at the helm of life, pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. आता लाईफमध्ये आपल्या अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात की ज्या फक्त वेळ चाललेला आहे आणि घडत जात आहेत म्हणून फक्त घडत आहेत. मात्र असं न होतं आपल्या लाईफमध्ये जर गोल्स जर असतील तर आपला प्रत्येक क्षण, आपला प्रत्येक दिवस, आपला प्रत्येक थॉट हा आपल्या गोल्सच्या दिशेने असतो आणि आपल्याला ते गोल्स जे आहेत ते अचीव करता येतात. म्हणून आपल्या लाईफमध्ये गोल्स हे असायलाच पाहिजेत. डझंट माइंड व्हॉट युअर गोल इज, बट यू मस्ट हॅव युअर गोल. आपलं गोल कसं आहे ते महत्त्वाचं नाही आहे, मात्र आपले गोल्स असणे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सेटिंग गोल्स may appear easy, but for some it is quite challenging. आता आपल्याला बऱ्याच वेळेस खूप सोपं वाटतं, मात्र एवढं सोपं नाही आहे. इट इज क्वाईट चॅलेंजिंग. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. जर आपल्या लाईफमध्ये काहीच कुठल्याही प्रकारचं ध्येय जर नसेल तर कुठलंच ध्येय नसताना आपल्याला फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती असते. मित्रांनो, अपयशाची भीती केव्हा वाटते, याच्यावर समोर काही गोल नाही आहे. जर आपल्यासमोर काही गोल जर असेल सो डेफिनेटली वी नेव्हर हॅव फिअर इन आवर माइंड फॉर द सक्सेस. आता बऱ्याचदा ज्यांच्या लाईफमध्ये काही गोल्स असतात त्यांना माहिती असतं की हे गोल अचीव करत असताना अप्स अँड डाऊन्स येणार आहे, अपयश येणार आहे, बऱ्याचदा आपल्याला वेळ लागणार आहे, मात्र तिथे काही नर्वस होत नाही.
मात्र जर गोल नसेल तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नर्वसनेस येतात आणि फिअर ऑफ ॲब्सेन्स आपल्यामध्ये असतो. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आपल्यासाठी मग आपण प्रत्येकजण फक्त गोल्सविषयी बोलतो आहे, गोल्स कसे असायला पाहिजेत, गोल्स काय असायला पाहिजेत, मग याविषयी आपण फक्त बोलतो. स्मार्ट गोल बोलतो आहे. मग आता स्मार्ट गोल आहे तर मग हे एक्सपर्ट्सने या ठिकाणी आपल्याला रिकमेंड केलेलं आहे की आपल्याला गोल सेट करायचे. तर काय करायचं, या स्मार्ट स्टेप्स, इट इज अ स्टेप, स्मार्ट स्टेप्स ज्या आहेत त्या स्मार्ट स्टेप्स आपण फॉलो करायच्या. मग या स्मार्ट स्टेप्स आपल्याला ज्या वेळेस फॉलो करायच्या आहे तेव्हा ह्या स्मार्ट स्टेप्स कशा प्रकारे फॉलो करायचे आहेत लक्षात घ्या. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. इट इज अ मेथोडॉलॉजी. ही एक प्रकारची मेथोडॉलॉजी आहे, प्रोसेस आहे, एक प्रकारच्या स्टेप्स आहेत ज्या आपण जर फॉलो केल्या तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकतो. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, realistic and time bound. That's all. So one by one we have to learn these all the steps if you want to achieve your goal. So what SMART stands for? It is a methodology and SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. These are the 5 words and the first letter of every word is SMART, S-M-A-R-T, smart. So what such kind of a word called? It is called as an acrostic. So it is acrostic. SMART is acrostic. It is a methodology. आता ही मेथोडॉलॉजी कशा प्रकारची आहे किंवा काय आहे. आता आपल्याला जर स्मार्ट गोल्सनुसार आपल्या लाईफमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या लाईफमधले जेही गोल्स असतील, हे गोल्स कंप्लीट करायचे असतील तर कशा प्रकारे करायचे हे आपण आता वन बाय वन सर्व गोल्स यामधले घेऊयात. सध्या आपण या ठिकाणी हे लेक्चर आजचं थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला हे स्मार्ट गोल्स काय आहेत, कशा प्रकारे अचीव करायचे, स्मार्ट स्टेप्स कशा फॉलो करायच्या या सर्व आपण बघूया. तोपर्यंत प्रत्येकाने हा लेसन नीट रीड करा. जे वर्ड्स असतील ते वर्ड्स त्यामधले बघा आणि पुढच्या आपला नेक्स्ट लेक्चरपर्यंत जो आपल्याला करिअर ग्राफ दिलेला आहे, करिअर फॅक्टर्स दिलेले आहेत, या करिअर फॅक्टर्सवरती एक रायटिंग स्किलचा क्वेश्चन जो आहे प्लॅनिंग युअर करिअर, प्लॅनिंग युअर करिअरवरती जे पॉईंट दिलेले आहेत वेब डायग्रामवरचे, एक्झाममध्ये आपल्याला रायटिंग स्किलला अशा प्रकारचा एक वेब डायग्राम असतो आणि याच्यावर प्रश्न दिलेला असतो. याला आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणतो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा असतो. तेव्हा हा एक क्वेश्चन सर्वांनी सॉल्व करा आपल्या नेक्स्ट लेक्चरपर्यंत आणि ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.